उपस्थित आहात ही महादेवाची कृपा आहे। या महादेवाच्या कृपेमध्ये आपण सर्वजण नाहून निघणार आहोत। तर आता आपण मध्ये महादेवाच्या लिंगाच्या श्रृंगाराची तयारी सुरू आहे। अगदी सुंदर असे आपले महादेव आता सजत आहे। महादेवाच्या सोबत नंदी देखील सजून तयार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपण आरती आणि पूजन संपन्न करणार आहोत। इतका वेळ आपण जे शांतता आणि जो आनंद अनुभवत आहात तो अजूनही चालू ठेवायचा आहे। त्यानंतर ज्यावेळेस आपण दर्शनासाठी येऊ महादेवाच्या त्यावेळेस हे सुंदर जो शृंगार केलेला आहे तो नयनाने आपल्या डोळ्याने टिपून घ्यायचा आहे। महादेवा इतके सुंदर दिसत आहेत हे आपण फक्त आपल्या डोळ्याने अनुभव करायचा आहे। त्याच्यासाठी आपण हळदी कुंकू फूल वगैरे जे काही आणलेलं आहे ते जिथं आहुतीच्या ठिकाणी जिथं ठेवलेलं आहे आपण तिथं संपन्न देऊ शकता सगळं। कारण की इतका छान शृंगार केल्यावर जर तुम्हाला अजून कोणाला काळ आणून लावलं धनाला लावलं तुमचं मळवट भरलं सगळं गाल लाल केल्यावर तुम्ही सुंदर दिसाल का? तसे दिसणार नाही ना। तसं हे जे सुंदर महादेवाला तयार केले आपण ते अजून छान एका जोरदार आपण महादेवाला आवाज देऊया। नमः पार्वतीपते शिव हर हर। सगळ्यांच्या हात वर नमः पार्वतीपते शिव हर हर। कृपान् प्रसन्नवदनः सुखासीनश्रीस्मितः स्वाहान्तदक्षिणेवां श्रीदेवीं वामे स्वधान्तमां दक्षिणहस्तैस्तु शक्तिमन्नो त्रिजोत्सवं सोमरं व्यजनं वामेर्घृतपात्रं च धारयन् वेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो महोदयः धूम्रकूलो यदाक्षसप्तार्कस्सर्वकामदः आनताभिमुखभासी आदेवो रूपो हुताशनः आग्नेयः पुरुषो रक्तस्सर्वदेवमयोऽव्ययः धूम्रदीपोरजो जगत्तस्मैनिस्सन्नमो नमः स्वाहा पूर्णाहुतये नमः। धरा आणि इकडे धरा बरं ते सगळं अंगावरी लागली थोडंसं हळूहळू फिरवायचं धारयन् धारयन् निजौदप्रस्रवसान्तस्य विधायदद्यथा पुनरा ग्रन्थं पुनर्निग्रन्थमन्नं धारयन् निजौददुरन्दप्यये सन्ततये विहैरव्यवच्छिन्नये यन्त्य एवं विधा सोयान्ति ओम ज्योतिषा बृहदाभाग्यग्निराविर्विश्वानि गुरुदे महित्वा प्रादेवी रमाया सह देवदेवा श्रीदेवे दुर्गे रक्षासे विनिक्षे स्वाहा। ओम पूर्णाहुतिमुत्तमाञ्जुहोति सर्वं वै पूर्णाहुतिः सर्वमेवाप्नोति अतो यं वै पूर्णाहुतिः अस्यामेव प्रतिष्ठते पूर्णाहुतिमुत्तमाञ्जुहोति प्रत्युष्टप्तये सयत्वाया हरों हर नमः पार्वतीपते हर हर महादेव काल हर दुःख हर कष्ट हरो हर हर। ओम श्री पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः। समस्तोपचारार्थ नमस्कारान् समर्पयामि। स्वाहा सुधायै नमः। ओम
अग्निं परिसमोहनम् अग्निं परिसमोहनम् अग्निं परिसमोहनम् अग्निं पर्योक्षणम् अग्निं पर्योक्षणम् अग्निं पर्योक्षणम् अग्निं पर्योक्षणम् अलङ्करणम् ओम विश्वानो दुर्गः गातवेदस्सन्ननावादुरितातिवर्षि अग्ने अग्निवन्मनसा गृणनोऽस्माकं बोध्यमदातनूनः न्यस्त्वारुदा किरणामन्यमानो मरतिं मर्त्योजो हविमे जातवेदो यशो अस्मासु देः प्रजाभिरग्णे अमृतत्वमश्चाम् यस्मै त्वं सुकृते जातवेदो लोकमग्ने कृणवस्योनम् अश्विनौ सुपुत्रिणं वीरवन्तं गोमन्तं रयिण्णधते स्वस्ति वैश्वानराय नमः नमस्कारान् समर्पयामि स्वाहा स्वधाय नमः नमस्करोमि हुतशेषनैवेद्यं प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि प्रार्थनां नमस्कारान् समर्पयामि आग्नेयः पुरुषो रक्तः सर्वदेवमयो व्ययः धूम्रकेतुरजोऽध्यक्षः तस्मै नित्यं नमो नमः मंत्राक्षतान् समर्पयामि नमस्करोमि अनेन कृतभोजनेन वैश्वानरः प्रीयताम् मानस्तोके रुद्रकुच्छो जगति विभूतिग्रहणे विनियोगः ओम मानस्तोके धनजयमानो आयुष्मानो घोषमानो अश्वेश्वरीर्जः वीरान्मानो रुद्रवामितोपतिरविष्मन्तो नमसा विदयमदे जमदग्नये नमः ललाटे कश्यपाय नमः कंठे अगस्त्ये नमः नाभौ देवेभ्यो नमः दक्षिणस्कन्धे ऋषिभ्यो नमः वामस्कन्धे ऋषि इंद्राय नमः शिरसि धारयेत् ओम चमेश्वरश्च मे यज्ञो भटते नमश्च यत्ते न्यूनं तस्मै उभयत्ते तिरिक्तं तस्मै ते नमः श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलं आयुष्यं तेजः आरोग्यं देहि मे हव्यवाहन देहि मे हव्यवाहन नम इति कांडद्वयोपपाद्याय परम ब्रह्म स्वरूपिणे स्वर्गापवर्गदात्रे यज्ञेशाय नमो नमः श्री वैश्वानराय नमः प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि विनय भैया आदित्य गुरुजी झालंय का विनय भैया झालं का आरती घेऊन यायचं हा झालं सुखकरता दुःखहरता मरता विघ्नाची दुर्वे पुरवी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंठी हरके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव रत्ना प्रविता धारा दुर्गौरी कुमारा चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा ऋणधनुती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना आसरा माता वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती जय देव जय देव नवथवती विग्रहा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा हे दुनिया जल निर्मळ आहे धुळधुळा जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू
जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा भारती ओवाळो भावाती ओवाळो कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले यामाली अवतीत हल हल उठले सुरपणे प्राशन केले नीळकंठानां प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भामरती ओवाळू कर्पूर गौरा व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन वन मोहन मुनिजन सुखकारी शतकोटी बीन वाचे उच्चारी रघुकुल नीलकराम दासांतरी जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भारती ओवाळू कर्पूर गौरा जय देव धूप दीप झाला आता कापूर आरती चंद्र सिंहासनी बसले जानकीपती बसले अयोध्यापती धूप दीप झाला आता कापूर आरती कर्पूरवडी सममान समाधे निर्मळ राहू दे रामा निर्मळ राहू दे कर्पूरवडी समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापराची लावून ज्योती पाहिन तव मूर्ती रामा पाहिन तव मूर्ती धूप दीप झाला कापूर आरती ध्यान कळेना ना कळे काही मधला ना कळे काही शब्द रूपी मुखनी माळा वाहतो काही मुखी नाम निद्री ध्यान हृदयी तव मूर्ती रामा हृदयी तव मूर्ती धूप दीप झाला कापूर आरती कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भजवेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यवं मन्दारमालाङ्कुलितलकाये कपालमालं कितशेखराय दिगम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय हरिल्लुटाङ्गण वन्देन चरण डोयाण पाहिन रूप तुझे प्रेमे हरिंगिरानंद पूजन भवेव वाहिन वरेण त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभा करोमि यत्करं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे ओम स्वस्ति मी 12 नंबर पालखीवरून आलो. बाळूमामाच्या 12 नंबर पालखीवरून आलो. YouTube चॅनल आहे आपलं. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्त्यः प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि
यो वेदादौ स्वर प्रोक्तो वेदान्ते यः प्रतिष्ठितः तस्य प्रकृति नस्य यः परस्य महेश्वरः आवाहित श्री पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि हर नमः पार्वती पदे हर हर महादेव मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि सर्व यजमान खाली बसून घ्या शांतचित्ताने सर्वजण खाली बसून घ्या आपले शेवटचे 6 ते 7 मिनिटं राहिलेले आहेत देवजाला क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षमस्व जगदीश्वर कृतस्कर्मणस्तांगदा सिद्ध्यर्थं संपूर्ण फलावाप्त्यर्थम् अधिकारिणे आचार्याय निष्क्रियभूतत्रव्यद्वारा गोप्रदानं करिष्ये कैल नमस्कार करा यज्ञ साधन भूताया विश्वस्य भूतनाशिनी विश्वरूपधरो देव प्रियताम् अनया भवाम् ओ देव्यै नमः नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि कृतस्कर्मणस्तांगदा सिद्ध्यर्थं संपूर्ण फलावाप्त्यर्थम् कर्म कर्तृकेभ्यो ब्राह्मणेभ्यः यथा सम्भवं यथावकाशेन तदैव दक्षिणा प्रदानं करिष्ये सद्यः नमस्कारैः पूजयिष्ये नमोऽस्तदन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः ॐ सुरास्त्वाम् अभिषिञ्चन्तु ब्रह्मा विष्णु महेश्वराः वासुदेवो जगन्नाथः तथा शङ्करषडो विभुः प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च भवन्तु विजयायते आखण्डलोऽग्निर्हतवान् यमो वै निर्वितिष्ठतः वरुणः धनाध्यक्षस्तथा शुभः ब्रह्मणः सहिताः सर्वे दिक्पालाः पार्श्वते सुतः कीर्तिर्लक्ष्मीर्भद्रमेधा पुष्टिकरस्याः क्रियामते बुद्धिर्लज्जावविश्रान्तिकान्तुष्टमादरः एते स्वामभिषिञ्चन्तु देवमध्यः समागताः आदित्यश्चन्द्रमा भौमो मदजीवसितर्कजाः गृहास्वामभिषिञ्चन्तु राहुकेतुश्चतुर्विदाः देवदानवगन्धर्वा यक्षराक्षसपन्नगाः पुरुषयो मुनयोगावदैव मातर एव च देवपत्नो द्रुमाणागादैत्याक्षरसङ्गणाः शस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो महदानि च औषधानि च रत्नानि कामस्यापरिवर्ते सरितस्सागराश्रैलास्तीर्थानि जलदानदाः एते स्वामभिषिञ्चन्तु सर्वकामार्थसिद्धये ॐ विश्वेशं माधवं दण्डपाणिभैरवम् वन्दे काशीं गुहां गङ्गां भवानी मणिपर्णिताम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अमृताभिषेकोऽस्तु स्वर्णाभिषेकोऽस्तु शान्तिर्मुक्तिर्मुक्तिश्चास्तु सर्वण्य मम सर्वारिष्टसकलारिष्टशान्तिरस्तु एतेन अत्रगन्धपुष्पधूपदीपनैवेद्यमृताम्बोलदक्षिणा प्रदक्षिणा उदयावच्छक्ति श्री पार्वती परमेश्वर देवता यथोपचार पूजन तथा च विधिन्न साध्य श्री शिव पार्वती नंदिकेश्वर देवता प्राणप्रतिष्ठापना तेन कर्मणा भगवान् तेन श्री परमेश्वर प्रीयता तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु विष्णवे नमो विष्णवे नमः कर्मणा परमेश्वर प्रीयताम् सर्वांना शांततापूर्वक सूचना कालपासून आजपर्यंत आपण 2 दिवसाची प्राणप्रतिष्ठेचं जे कर्म आहे या ठिकाणी त्याची सांगतेकडे आपण जात आहोत हे कर्म केले सर्वांच्या कल्याणासाठी उपस्थित असलेल्या सर्व जनसमुदायांच्या कल्याण हेतू पार्वती परमेश्वराची प्रतिष्ठापना केलेली आहे घोडा असल्या कारणाने त्या शंकराला महादेवाला मनवून चिंतन केलेलं आहे सर्वांनी मनोमन यथेच जे घडल त्या प्रमाणात सर्व साहित्य सामग्री उपलब्ध करून देऊ या ठिकाणी यथेच या ठिकाणी पार्वती परमेश्वराची प्रतिष्ठा झालेली आहे त्यानंतर या कर्मामध्ये प्रत्येकाकडून मनुष्य हा चुकीचा पुतळा असल्या कारणाने कळत असो जाणतेपणी असो किंवा अजाणतेपणी असो आपल्याकडून जर काही अपराध घडले असतील तर पार्वती परमेश्वराने जशी आई आपल्या लेकराचे अपराध पोटामध्ये सामावून घेते त्याच प्रकारचे या परमेश्वर माऊलीने आपल्या सर्वांचे अपराध सामावून घेऊन आपल्यावरती कल्याणकारी असा आशीर्वादाचा वर्षाव करावा ही त्याच्या ठिकाणी याचना करायची आहे प्रार्थना करू तदनंतर कर्माची सांगता होईल
जमत असेल माझ्या मागे तुम्हाला जमलं तर म्हणा. तोपर्यंत म्हणूया. नको मोक्ष नको स्वर्गा, नको मान नको धन, दीन दुःखित जीवांची सांत्वना हीच कामना. नित्यमेवे विलोकावे नवे चरिता पुले. इति पशुसाहे इति सज्जन साजसा. सर्वांसि सुखलाभावे जशी आरोग्य संपदा. कल्याण भावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये. सर्वांसि सुख लाभावे जशी आरोग्य संपदा. कल्याण भावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये. अजितगिरितमंस्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वे. शिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं तदपि तव गुणानां ईशपारण्ययाति. मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. आपण पार्वती परमेश्वराची स्तुती केली आहे. स्तुती करण्यामागचा हेतू असतो की त्या स्तुतीने त्या भगवंताला जवळ करून घेऊन त्याच्याकडून आशीर्वादाची प्राप्ती करून घेणे. त्याची स्तुती कशाप्रमाणे केली आहे तर अनेक अखंड काळापासून आपल्या शिवमहिम्न स्तोत्रामध्ये महादेवाची स्तुती करत असताना सांगितलंय. अजितगिरी समंस्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी. लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं तदपि तव गुणानां ईशपारण्ययाति. हे महादेवा तुझे गुण एवढे आहे की सर्वांना बुद्धी देणारी, सर्व ज्याच्याकडून आपल्या बुद्धीची अपेक्षा करतात अशा सरस्वती मातेनं अखंडित काळ समुद्राची शाही केली आणि सर्व झाडांच्या वेलींच्या फांद्यांची पेन केली. अशी करून जरी तुझी महिमा वर्णत राहिली तरी सुद्धा तुझ्या वर्णनाचा पूर्णता होत नाही. अशी या शिवमहिम्न स्तोत्राची सांगता करत असताना ऋषीमुनींनी लिहून ठेवलेला आहे. अशा ठिकाणच्या परमेश्वराचा आपण या ठिकाणी स्थापना केली. जशी घडेल तशी रोजच्या रोज त्याची सेवा करत राहा. देवाची सेवा करत असताना त्याच्या जवळ त्याच्या अंगावरती चिपटे खीर साखर घालून त्याला मुंग्या लागतील असं करू नये. एखाद्या ठिकाणी आजूबाजूला एखादं ताट वगैरे घेऊन त्याची पूजा करा. आपल्याकडे सवय असते सहसा एखादी माऊली जाताना नुसतं जात नाही, काहीतरी चिपटे वगैरे घेऊन जाते, खीर घेऊन जाते आणि ते कुठं ठेवायला नसली की देवावरती ठेवून त्याच्यावरती त्या खिरीचा नैवेद्य दाखवून येतो. आपण आंघोळ झाल्यानंतर पुन्हा अंगावरती साबण काहीतरी शॅम्पू टाकून घेतो का? नाही घेत ना. तशा प्रकारचं देवालाही स्वच्छता आवडते. आजूबाजूला एखाद्या टोपल्यामध्ये रोजचं काहीतरी ठेवून स्वच्छता बाळगा आणि व्यवस्थित देवाचे पूजन अर्चन होऊ द्या रोजच्या रोज, जेणेकरून तुमच्या सर्वांचं कल्याण होईल आणि आपल्या सगळ्यांवरती सदैव भगवंताचा आशीर्वाद अखंडित राहील. केवळ आपण या प्रार्थनेमध्ये सुद्धा सगळ्यांचं कल्याणच मागितलंय. बाकी सगळं करण्यासाठी आपण आपले समर्थ आहोत. प्रत्येक जण या पृथ्वी तलावरती जिवंत आल्यानंतर स्वार्थ करण्यासाठी सदैव तत्पर असतो. पण हे परमार्थिक काम आहे. परमार्थिक कामामध्ये प्रत्येकाने आपापल्यासाठी काही न मागता सर्वांच्या कल्याण हेतू काहीतरी साध्य केलं पाहिजे. म्हणून या सगळ्यांचं कल्याण हेतू आपण मागितलेला आहे. बाकी स्वार्थाच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण समर्थ आहोत. आणि वरच्यावरती तुम्हाला जेव्हा घडेल तेव्हा काहीतरी अन्नदान इत्यादी या ठिकाणी कार्यक्रम होत राहावेत एवढी अपेक्षा सगळ्या गुरुजींकडून व्यक्त करतो. आणि सगळा कार्यक्रम आपला या ठिकाणी तो संपन्न झाला. फक्त 2 मिनिटात जे यजमान बसले होते त्यांना प्रसाद होईल. जे इथे बसलेले होते 10 जण त्यांना प्रसाद दिले जाईल. तदनंतर तुमचं बाकीचं पूर्ण नियोजन काय आहे ते मंडळाची कमिटी तुम्हाला सांगेल.
इकडे घे बेटा लवकर.